लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या 400 पार आणि महायुतीच्या 45 पारच्या घोषणेचा पार फज्जा उडाला। पण आता विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं पुन्हा एकदा नवी घोषणा दिली आहे। हो, नवी घोषणा। यावेळी महायुतीनं अब की बार 200 पार म्हणत महाविकास आघाडीला आव्हान दिलं आणि त्यामुळे आता महायुतीच्या 200 पारचं नेमकं काय होतं याची चर्चा सुरू झाली आहे। महायुतीचं अब की बार 200 पार, विधानसभेच्या 200 जागा जिंकणारच, उद्योग मंत्री उदय सामंत यांना विश्वास। 200 पार वरून महायुती आणि महाविकास आघाडीत जुंपली। एनडीए सरकार 400 पार। लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400 पारच्या घोषणेनं राजकारण चांगलंच तापवलं होतं। पण लोकसभेत ना मोदींच्या 400 पारचं स्वप्न पूर्ण झालं, ना महायुतीच्या नेत्यांच्या 45 पारचं। किंबहुना 400 पारच्या घोषणेवरून विरोधकांनी एनडीएच्या हेतूवरती शंका उपस्थित करत संविधान बदलाचे आरोप केले होते। परिणामी 400 पारच्या घोषणा देणाऱ्या भाजपला देशात 240 वरतीच समाधान मानावं लागलं, तर महाराष्ट्रात 45 पारची स्वप्न पाहणारी महायुती 17 पर्यंत खालती कोसळली। या सगळ्या फसगतीमुळे विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीकडून कुठलाही आकडा जाहीर करणं टाळलं जात होतं। पण आता नको नको म्हणत महायुतीनं त्यांची मन की बात अखेर जाहीर केलीच। आता विधानसभेसाठी महायुतीनं 200 पारचा नारा दिल्याचं स्पष्ट झालंय। त्याचे संकेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले। जे सेंचुरी पूर्ण करू शकले नाहीत ते तर लोकसभेची निवडणूक जिंकल्याच्या आविर्भावामध्ये फिरतायत। त्यामुळे काँग्रेसचं टेन्शन महाराष्ट्रामध्ये अजिबात आम्हाला नाही। ज्यांचा गैरसमज झाला होता ते पुन्हा एकदा आमच्यासोबत आलेले आहेत। त्याच्यामुळे ही निवडणूक विधानसभेची 200 जागा जिंकून आम्ही पुन्हा एकदा सत्तेवर येऊ। आता महायुतीनं त्यांचा आकडा जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीनं सुद्धा आकडेमोड करायला सुरुवात केल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सामंत यांच्या 200 पारच्या घोषणेवरून पुन्हा एकदा महायुतीला 400 पारच्या कटू आठवणींचा उजाळा दिला। महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी सुद्धा 200 पारवरून चिमटे काढायला सुरुवात केली आहे। नंबर्स गेम त्यांनाच लागो बाबा। 400 पार, 150, 200 हे सगळे गणित, माझं गणित कच्चं आहे। त्याच्यामुळे मी काय गणित आणि राजकारण करत नाही, मी दिल से राजकारण करते। त्याच्यामुळे गणित त्यांना लखलाप। अरे उदय सामंतांना मी सांगू इच्छितो की आता झालं लोकसभेमध्ये 400 पारचा नारा कुठे गेला तुम्हाला माहित आहे ना। अब की बार 400 पार। आता होणाऱ्या त्या विधानसभाच्या निवडणुका 2-2.5 महिन्यांनी त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना याचं 100% महाराष्ट्रामध्ये सरकार येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीत 400 पार कोसो दूर राहिलेलं असताना आता महायुती अजूनही आशावादी आहे। विधानसभेसाठी आकड्यांचं गणित मांडल्याचं पाहायला मिळतंय। तसं तर सध्याचं विधानसभेतलं संख्याबळ पाहता महायुतीचा आत्मविश्वास हा अतिआत्मविश्वास वाटत नाही। पण लोकसभा निवडणुकीतील आघाडीचं गणित हे महायुतीची खरे डोकेदुखी आहे। कारण तब्बल 150 पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी मिळाली आहे। त्यामुळे महायुतीची 200 पारची घोषणा प्रत्यक्षात खरी होते का 400 पार प्रमाणे 200 पारचा फज्जा उडतो हे विधानसभेच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।